रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज मी परत एक खूप अनयूज अनटच असणारा आणि लॅविश आणि सगळ्यात ह्या फ्लॅटचं चांगलं जर म्हटलं तर ज्या व्यक्तींना ठाणा स्टेशनपासून जवळ घर हवं आहे, ज्यांना 3 हातनाका जवळ असायला पाहिजे, अशाच पद्धतीचं ऑरलियस नावाचं एक RTO ऑफिसच्या बाजूला असणारं ग्राउंड प्लस 32 माळ्याचं प्रोजेक्ट असणार आहे। आणि त्याच प्रोजेक्टमध्ये एक साधारणतः लोअर फ्लोअरला मी एक 3 BHK फ्लॅट दाखवतोय। 3 BHKचा फ्लॅट हा जवळजवळ 1100 कार्पेट असणारा फ्लॅट असणार आहे आणि याच्या सोबत एक मेकॅनिकल 2 कार पार्किंग असणार आहेत। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी ह्या कॉम्प्लेक्समध्ये आहेत। आणि मेंटेनन्स वाईज जर आपण विचार केला तर साधारणतः 9000 रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स असणार आहे। आणि फ्लॅट जर बघितला तर हा बिलकुल वापरलेला फ्लॅट नाही आहे, एक मस्तपैकी सुंदर चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करून ठेवलेले हे घर आहे। आणि जर आपण ह्या फ्लोअरवरती आलो तर तुम्ही एका संगत 1, 2 आणि 3 आणि अशा 4 टोटल तुम्हाला 4 लिफ्ट ह्या घरामध्ये मिळतील। तर तुम्हाला इथे हा घराच्या बाहेर असणारं एवढं दोन्ही ह्या 4ही घरांना मिळणारं हे एवढं मोठं अंगण आहे। आणि समोर जर बघितलं तुम्हाला तर एक रिफ्युजी फ्लॅट ही तसं बघितलं तर 3च घरं झाले। आणि मग हे घर जे आहे ना, ज्यावेळेला ह्या घरामध्ये आपण एंट्री करतो तर त्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर हे एंट्री जी आहे घराची ही बाहेर येताना ईस्ट असणार आहे, आतमध्ये येताना पश्चिम असणार आहे। अशाच पद्धतीचं हे 3 BHKचं फ्लॅट आहे। हॉलची साईज जर तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल की हो, हे घर खरोखर मोठं सुंदर आहे। साफसफाई घरामध्ये केलेली नाही आहे, कारण वापरच नाही आहे, इन्व्हेस्टरचा फ्लॅट असल्यामुळे त्याचा वापर झालेला नाही आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर घराचा हॉल तुम्हाला जाणवेल की हां, खरोखर खूप मोठा असा याचा हॉल आहे। आणि हॉलला सोबत जर आपण बघितलं तर तुम्हाला इथे साधारणतः 1.5-2 फुटाची ही तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे। आणि RTO ऑफिसचं जे भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन आहे एकदम 3 मिनिटाच्या अंतरावरती असणार आहे। नाशिक आणि मुंबई रोड हाही 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती आहे। आणि इकडे जर तुम्ही ह्या तुमच्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये बघितलं तर तुम्हाला हा येऊरचा तुमचा जो डोंगर आहे तो तुम्हाला प्रॉपरली बघायला मिळतो तुमच्याच घरामधनं। आणि मग ज्या वेळेला ह्या घराचं लेआउट असेल, तुम्ही हॉल आणि त्या साईडला जर बघितलं तर तिथे प्रॉपर डायनिंगसाठी जागा आहे आणि तिथेच एक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विंडो पण उपलब्ध आहे। आणि फायर ब्रिगेडची जी लाईन आहे ती तुमच्या घरापर्यंत ऑलरेडी पोहोचलेली आहे। ह्याचं लेआउट असं आहे की ज्यावेळेला आपण हॉलमध्ये येतो, हॉलच्या इमिडिएटली तुम्ही या साईडला आलात तर चांगला एक मास्टर बेडरूम आहे। त्याची साईज पण बघितली तर बखळ मोठी आणि चांगल्या पद्धतीची आहे। आणि इथे तुमचं कपाट बनवण्यासाठी प्रॉपरली जागा दिलेली आहे। मी परत सांगतोय, हा फ्लॅट बिलकुल वापरलेला नाही, पण स्वच्छही ठेवलेला नाही, म्हणजे स्वच्छता त्याची केल्यानंतर तो चांगला होईल। बाथरूमची साईज जर बघितलं तर तुम्हाला प्रशस्त आणि खूप मोठी अशी बाथरूमची साईज आहे। ह्या साईडला जरी बघितलं आणि ह्या साईडला जरी बघितलं तर खूप मोठं बाथरूम ह्या घरामध्ये आहे। अशा पद्धतीचं हे तुमचं मी आता सध्या तुम्हाला एक बेडरूम दाखवले। आता आपण बाकी किचनचं म्हणा किंवा बाकीचे जे बेडरूम्स आहेत त्या पलीकडल्या साईडला आहेत। ह्या फ्लॅटचं सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे, जर एखादा मोठा परिवार आहे ज्यांना खूप दूर जायचं नाही किंवा नवीनच घर पाहिजे, अनयूज अनटच पाहिजे आणि 3 BHK फ्लॅट पाहिजे आणि ठाणा 3 हात नाक्याजवळ पाहिजे, तर त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे। कारण रोडला लागून हे कॉम्प्लेक्स आहे। आणि हे बघा, हे एवढं मोठं याचं असणारं 2 साईडला असणारं किचन, अधिक ह्या साईडला जर बघितलं तर एक बाल्कनी तुम्हाला ड्राय बाल्कनी म्हणा किंवा स्टँडिंग बाल्कनी ह्या साईडला पण तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी ह्या फ्लॅटमध्ये आलेली आहे। त्याच्यामुळे इमिडिएटली आलात तर फर्निचर वर्क केलं, समजा मॉड्युलर किचन ह्या त्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर तुमचा विषय इथे संपून जातो। आणि याचं एक कॉमन बाथरूम टॉयलेट म्हणा जे आहे ते ह्या कॉमन बाथरूम टॉयलेट तुमचं ह्या साईडला आहे। साफसफाईची मी परत सांगतोय, याच्यात नीट अँड क्लीन करण्याची गरज नक्की आहे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण पुढे येऊ तर त्या ह्या साईडला जर बघितलं तर इथं पण एक ड्राय स्पेस आहे चांगला मोठा, जो तुम्ही हा दरवाजा जर ओपन ठेवला तर चांगल्यापैकी हवा इकडनं येते। पण सध्या इथे सध्या घाण आहे, कारण हा वापर नाही आहे म्हणून। त्याच्यानंतर मग हे आपलं तुमचं परत एक बेडरूम आहे ज्याच्यामध्ये प्रॉपर बाल्कनी आहे। आणि हे बेडरूमची साईज जरी बघितली तर साईज पण चांगली मोठ्या प्रमाणात आहे। ह्या साईडला जर बघितलं तर मोठं आणि चांगलं असं एक वॉशरूम बाथरूम जे म्हणू शकता ते म्हणू शकता। लिकेज कुठेही फ्लॅटमध्ये 100% नाही, फ्लॅट बंदच आहे। चावी याची आपल्याकडे उपलब्ध आहे। आणि नंतर ह्या बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर इथे चांगली मोठी बाल्कनी आहे।
जी तुम्ही प्रॉपर वापरात येणारी. आणि जर तुम्ही आपल्या बाल्कनीमध्ये उभं राहून बघितलं तर आपल्याला समोर जे RTOचं मेट्रो स्टेशन आहे ते मेट्रो स्टेशन म्हणा किंवा जो रोड आहे तो तुम्हाला तुमच्या घरातल्या बाल्कनीमधनं नक्कीच दिसतो. तर या कोरम मॉल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. A1 तुम्ही जर बघितलं तर CM साहेबाचा बंगला पण ह्या घरापासून अगदी जवळ आहे. अशा पद्धतीचं हे कॉम्प्लेक्स आहे, रोडला लागून असणारं घर आहे. जर तुम्ही म्हणलात ट्रॅफिकचा किंवा आवाज वगैरे ह्या फ्लॅटमध्ये नक्की कुठेही येण्याचा काही दूरपर्यंत संबंध नाही. तसं बघितलं तरी 32 माळ्याची बिल्डिंग आहे आणि टॉप फ्लोअरवरती म्हणजे टॅरेसवरती याचं स्विमिंग पूल क्लब हाऊस पण बनवलेला आहे. लहान मुलांना खेळायला पोडियमवरती जागा दिलेली आहे. अशा पद्धतीचा हा शेवटचा आपला बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूम पण खूप मोठ्या साईजमध्ये आहे. असं म्हणजे जो कपाटाची जागा बघा, खूप मोठी कपाटाची जागा आहे. जवळजवळ 2-2.5 फूट रुंद असणारी अशी आणि आतमध्ये असणारी आणि जवळजवळ असं बघितलं तर 6-7 फुटाचं ही जागा आहे. त्याच्यानंतर परत इथलं जे बाथरूम आहे हे बी खूप मोठं आणि प्रशस्त तुम्हाला इकडनं हे बाथरूमही इथे चांगलं मोठं मिळतं. ह्या साईडला तुम्ही बघा, त्या साईडला पण बघा, खूप मोठं असं बाथरूम आहे. आणि ह्याच्या हा फ्लॅट जो आहे जर तुम्ही इकडनं बघितलं तर हा बेडरूम पण तुम्ही बघा ह्या साईडला खूप मोठा आहे. आणि मग ज्या वेळेला आपण ह्याच्यामध्ये हा स्टँडिंग बाल्कनी एक आहे तुमच्या ह्या बेडरूमला, तसं बघितलं तर माझ्या हिशोबाने हे पुढं जर हे जर बघितलं इथं तुम्ही फरशा वगैरे लावून थोडंसं हे सगळं करू शकता. आणि परत हे ग्रिल पुढं घेतलं तर हेही एरिया तुम्हाला प्रॉपर बाल्कनीसारखा वापरायला मिळू शकतो. आणि ज्या वेळेला आपण आपल्या शेवटच्या बेडरूममध्ये उभे राहणार ना त्यावेळेला तुम्हाला इकडलं जे वर्तकनगर म्हणा ह्या सगळ्या इकडल्या साईडचं ते तुम्हाला वागळे शेटचे हे सगळे IT पार्क वगैरे हे सगळं तुम्हाला इकडनं दिसतं. तीनाथ नाका तुम्हाला इकडनं जवळ जाणवतो. आणि हा तुमचा जो डोंगर आहे येऊरचा, हा येऊरचा डोंगरही आपल्याला ह्या आपल्या घरामधनं प्रॉपरली दिसतो. अशा पद्धतीचा हा खूप सुंदर असा मी सांगितलं त्याप्रमाणे चांगलं घर आहे. जर एखाद्या व्यक्तीला अगदी जवळ येऊन समजा जवळ ठाणा स्टेशनच्या जवळ किंवा तीनाथ नाक्याच्या जवळ किंवा आगळे इस्टेटच्या जवळ किंवा मुलुंड शेक नाक्यापासून जवळ ज्या लोकांना हे घर हवं असणार आहे, मोठी फॅमिली आहे, त्यांच्यासाठी ही चांगलं अनयूज अनटच ईस्ट वेस्ट असणारं घर आहे. आता राहिला प्रश्न याच्यात किमतीचा, तर किंमत आपल्याला आता ह्या मालकांनी ज्यावेळेला हे घर विकायचं ठरवलं त्यावेळेला त्यांनी सांगितले की बाबा हे घर आपल्याला विकायचं खरं, पण आपल्याला याच्यात यांनी 3 करोड रुपये याची किंमत ठेवलेली आहे. 3 करोडच्या व्यतिरिक्त आपल्याला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हा एक्स्ट्रा खर्च जो आहे ते याच्यामध्ये लागणार आहे. हा फ्लॅट जर कोणाला बघायचा असेल तर मी हा फ्लॅट दाखवायला तयार आहे. फ्लॅट पण खूप चांगला आहे. जर बघायचं असेल तर मला नक्की सांगा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू शकतो. माझे व्हिडिओज किंवा माझं काही चुकतंय ते मला पहिलं सांगा. आणि बाकी व्हिडिओ कशा वाटताय ते तुम्ही नंतर सांगितलं तरी चालेल. सबस्क्रायबरची गरज मग मला आहे, भूक आहे म्हटलं तरी चालेल. कारण की मला असं वाटतं की मी पळपळ करतोय तर तुम्ही पण थोडे मला सहकार्य करणं फार गरजेचं आहे. मला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त फ्लॅट बघा. गरजेचं नाही की मला फोन लावलाच पाहिजे किंवा तुम्हाला घ्यायचाच आहे, काही हरकत नाही आहे. आवडला व्हिडिओमध्ये आवडला तर बघायला या, नाही आला बघायला तरी मला चालेल. पण फ्लॅट मात्र बघा आणि मला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी माझं काम आहे ते कंटिन्यू करत राहीन. हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.